वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 290 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण 291 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये 2 ओव्या श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 14व्या क्रमांकाच्या श्लोकाच्या निरूपणाच्या शेवटच्या 2 ओव्या आहेत आणि नंतर आपण 15व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात त्याचंही थोडंसं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की या योगारूढ पुरुषाच्या योग साधनेचं वर्णन भगवंतानं केलं आणि त्याचं अतिशय सूक्ष्म बारीक असं वर्णन माऊलींनी केलं आणि त्या वर्णनाच्या निमित्तानं कुंडलिनी जागृतीचा प्रयोग आणि त्या प्रयोगाच्या निमित्तानं अंतरंग रचनेत घडणारे बदल, कुंडलिनी जागृती आणि कुंडलिनीच्या जागृतीमुळं अंतर्बाह्य होणारा बदल जो माऊलींनी स्पष्ट करून सांगितला, उलगडला, त्याचा अतिशय विस्तृत असं चिंतन निरूपण आपण मागच्या काही दिवसांपासून करतोय। त्याच विश्लेषणाचा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या विश्लेषणाच्या अनुषंगानं माऊलींनी सांगत हा टप्पा गाठलेला होता, ज्यामधून माऊलींनी स्पष्ट केलं की ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर मनाची मनस्थिती नष्ट होऊन जाते। ध्यानाचा जो परम उच्च आदर आहे त्या स्थितीला साधक किंबहुना त्याची आत्मावस्था प्राप्त होऊन जाते आणि तिथं सर्व प्रकारच्या महाभूतांना एकत्रित करून एक अद्वैत अवस्था प्राप्त होते। या सगळ्याचं वर्णन करताना आपण माऊलींना बघतोय। हे वर्णन पुढे नेताना माऊली काय म्हणतायत बघा। पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दाऊनी गेला उद्देशू श्री महाविष्णू। अर्थात पिंडाने पिंडाचा ग्रास करणे हा योगशास्त्राचे नाथ जे शंकर त्यांनी केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय होय। त्याचा श्री महाविष्णूंनी हेतू दर्शित केला। इथे एक वेगळं रहस्य, एक वेगळा इतिहास माऊलींनी उलगडून दाखवलेला आहे। ही ओवी अतिशय महत्त्वाची आहे, अनेक अर्थाने महत्त्वाची आहे, कारण या ओवीमधून ज्ञानोबारायांनी आध्यात्म क्षेत्रातल्या, आध्यात्मिक तंत्र क्षेत्रातल्या एका महत्त्वाच्या वास्तवाचा, सत्याचा उलगडा केलेला आहे, ज्या उलगड्यातून भगवान शंकर हे तत्व आणि महाविष्णू हे तत्व, या 2 तत्वांचा परस्पर संबंधही यातून सूचित झालेला आहे। त्याचबरोबर या 2 तत्वांचा परस्पर संबंध, या 2 तत्वांमधला परस्पर भेद, तोही या श्लोकामधून उलगडण्याचा प्रयत्न माऊलींनी केलेला आहे। माऊली जे म्हणतायत ते थोडंसं स्पष्ट करण्याचा, अधिक स्पष्ट करण्याचा आपण प्रयत्न करूयात। पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू। नाथ संकेत शब्दाचा अर्थ आहे नाथ संप्रदाय, दंशू शब्दाचा अर्थ आहे चिन्ह, परी डाऊनी गेला उद्देशू श्री महाविष्णू। नाथ संप्रदायाचं जे महत्त्वाचं चिन्ह आहे, आता इथं ज्ञानोबारायांचा संप्रदाय उलगडलेला आहे। ज्ञानोबाराय हे स्वतः नाथपंथी साधू आहेत। ज्ञानोबारायांची जी आराधना आहे ती नाथपंथातून सुरू झालेली आहे। ज्ञानोबारायांचे वडील निवृत्तीनाथ आणि त्यांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः नाथपंथी साधू होते। ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्राचा विचार आपण केला तर ज्ञानोबारायांची परंपरा ही भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या अद्वैत नात्याचं एक वेगळं रूप होतं, कारण ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नावच विठ्ठलपंत होतं, ते नावामध्येच विठ्ठल होतं आणि विठ्ठल म्हटलं की विष्णूचा अवतार, म्हणून नावात विठ्ठल आहे म्हणजे विठ्ठलपंतांच्या घरामध्ये, विठ्ठलपंतांच्या वडिलांच्या मनामध्ये विष्णूबद्दल काही एक श्रद्धा होती, म्हणून त्यांनी आपल्या वडिलाचं नाव विठ्ठलपंत ठेवलं असणार। कारण पुन्हा
त्यांच्या पत्नीचं नाव पण रुक्मिणी. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की महाविष्णू आणि माता महालक्ष्मी या दोघांचा संबंध, या दोघांची उपासना आराधना ज्ञानोबारायांच्या घरामध्ये वंश परंपरेनं चालत आलेली होती. माणसाच्या अस्तित्वाचे दोन भाग असतात. विशेषतः आध्यात्मिक व्यक्तीच्या अस्तित्वाचे दोन भाग असतात. एक त्याचं व्यावहारिक अस्तित्व, वांशिक अस्तित्व, आणि दुसरं त्याचं पंथीय अस्तित्व, आध्यात्मिक अस्तित्व किंवा धार्मिक अस्तित्व. अशा दोन अस्तित्वाच्या पातळ्यांवर आध्यात्मिक व्यक्ती जीवन जगत असते. ज्या व्यक्तीच्या जीवनाला आध्यात्मिक स्पर्श नाहीये, जी व्यक्ती आध्यात्मिक प्रकारचं जीवन जगतच नाही, त्या व्यक्तीचं जीवन एकच प्रकारचं असतं, ज्याला आपण वांशिक जीवन म्हणतो. म्हणजे त्याचं घराणं, त्याचा DNA, त्याची वंश परंपरा, घराण्याची परंपरा, त्याची प्रादेशिक अस्मिता, त्याची जाती अस्मिता, त्याची धार्मिक अस्मिता, या सगळ्या गोष्टी भौतिकदृष्ट्या आपण चिंतनात घेतो. तर हा एक व्यक्तीच्या अस्तित्वाचा भाग आहे. पण आध्यात्मिक व्यक्तीच्या जीवनामध्ये आणखी एक अस्तित्व त्याच्याबरोबर समांतरपणे जगत असतं, समांतरपणे त्याच्या जीवनामध्ये वावरत असतं. ते अस्तित्व म्हणजे त्याचं आध्यात्मिक अस्तित्व, त्याचं पंथीय अस्तित्व, त्याच्या परंपरेचं अस्तित्व. तुम्ही ज्या परंपरेत जन्माला आलेला आहात ती एक आध्यात्मिक परंपरा सुद्धा असते. वंश परंपरेबरोबर ही आध्यात्मिक परंपरा सुद्धा चालत आलेली असते. ज्ञानोबारायांचं तत्व जे आहे, ज्ञानोबारायांचं जे जीवन आहे ते गूढ आहे, तितकंच अलौकिक आहे, तितकंच व्यापक आहे, आणि तितकंच ते आध्यात्मिक आणि भौतिक व्यावहारिक लोकांच्या हिताचं आणि उपयोगाचं आहे. कारण ज्ञानोबारायांनी 13व्या शतकामध्ये एक नवी क्रांती घडवून आणली. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये शैव आणि वैष्णव या दोन पंथांमध्ये प्राचीन काळापासून झगडा चालत आलेला होता. प्राचीन काळापासून वैष्णव आणि शैव या दोनही उपासना पद्धती प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्या तरी त्यांच्यामध्ये परस्पर संघर्षही चालत आलेला होता. हा संघर्ष अनेकदा आपल्या उपासना दैवताचं किंवा आराध्य दैवताचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी होता. आमचंच आराध्य श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी कधी कधी आक्रमक भूमिका घेतली जात होती. शैवांच्या मते शिव म्हणजे भगवान शंकर श्रेष्ठ आणि वैष्णवांच्या मते भगवान विष्णू श्रेष्ठ. वैष्णवांनी आणि शैवांनी ज्या ग्रंथांचा आधार घेतलेला होता, ज्या धार्मिक ग्रंथांचा म्हणजे वेद, पुराण, उपनिषदांचा आधार घेतलेला होता, त्यामध्येच मुळात या दोन्ही प्रकारच्या चरित्रकथा, दोन्ही प्रकारच्या कथा सांगितल्या गेल्या होत्या. काही कथांमध्ये भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत आणि भगवान विष्णू हे शंकराचे अंश आहेत किंवा त्याचे अनुयायी भक्त आहेत, अशा प्रकारचं वर्णन केलं गेलेलं आहे. विशेषतः शैव पुराणामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये शिव हे मूळ तत्व आहे आणि विष्णू हे तत्व, शैव म्हणजे शिव तत्वाचं आराध्य आहे किंवा उपासना विष्णूकडून शिवाची केली जाते, अशा प्रकारचं सगळं वर्णन बघायला मिळतं. याच्या उलट विष्णू पुराणामध्ये गेलात तर विष्णू पुराणामध्ये विष्णू हे तत्व श्रेष्ठ सांगितलंय आणि शैव हे तत्व विष्णू या तत्वाचं आराध्य आहे, अशा प्रकारचं वर्णन केलं गेलंय. म्हणजे शिवपुराणाच्या मते विष्णू शिवाचा उपासक, विष्णू पुराणाच्या मध्ये शिव हा विष्णूचा उपासक. आणि या प्रकारच्या कथा वेद पुराणांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतात. पद्मपुराणामध्ये विठ्ठलाचं जे वर्णन आलं त्या वर्णनात असं वर्णन येतं की विठ्ठलाच्या मस्तकावर भगवान शंकर विराजमान आहेत. त्या संदर्भाची कथा सुद्धा सांगितली जाते. ती कथा मागेही एकदा मी सांगितली की भगवान शंकर परमात्मा पंढरपूरची वारी करण्यासाठी आले, सगळ्या बडव्यांपासून लपून ते मध्ये आले, परंतु दोघांच्या भेटीमध्ये उशीर झाला आणि सकाळी आता सगळे ते पुजारी वगैरे येतील म्हणून घाबरून भगवान शंकर विष्णूला म्हणाले की देवा मला आता कुठंतरी लपवा. तेव्हा भगवान विष्णूंनी म्हणजे विठ्ठलानं सांगितलं की माझ्या मस्तकावर बसा, आणि तिथं महादेवाच्या डोक्यावर अजूनही भगवान शंकराची पिंड आहे. आता ही कथा सुद्धा सुचवते काय की विष्णू आणि शंकर हे एकच आहेत, या दोघांमध्ये अद्वैत आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. साखरेत गोडी आहे का गोडीत साखर आहे असा प्रश्न केला तर साखरेपासून गोडी आणि गोडीपासून साखर वेगळी करता येत नाही. त्याप्रमाणे शिवापासून विष्णू आणि विष्णूपासून शिव ह्यांना वेगळं करता येणार नाही. या प्रकारचं एक शैव वैष्णवांचं अद्वैत तत्वज्ञान
भारतीय इतिहासामध्ये मांडलं गेलं. पण हे मांडण्याची गरज का पडली? तर त्याचं कारण असं होतं की शैव हे वैष्णवांना कमी लेखायचे आणि वैष्णव शैवांना कमी लेखायचे. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती बाजूला राहिली, पण हे दोघं भौतिक झगड्यामध्येच अडकून बसले. आणि या झगड्यांना मिटवण्यासाठी जी एक मोठी परंपरा कार्यरत होती, त्या मोठ्या परंपरेमध्ये ज्ञानोबारायांची परंपरा ही अतिशय महत्त्वाची ठरते. कारण नाथ पंथामध्ये शैव उपासना ही श्रेष्ठ उपासना होती. त्यांच्या मते शैव नाथ संप्रदायामध्ये भगवान शंकर हे उपास्य दैवत आहेत, आराध्य दैवत आहेत. पण या शैव नाथ पंथाची जी उभारणी केलेली आहे ती मच्छिंद्रनाथांनी केलेली आहे. म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. तर या मच्छिंद्रनाथांना विष्णूचा अवतार मानलं गेलंय. पण याही अर्थानं नाथ संप्रदायामध्ये भगवान शंकराला श्रेष्ठ स्थान दिलं गेलेलं आहे आणि भगवान विष्णू हे शंकराचे उपासक आहेत असं मानणारी ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे. आणि शिवाला कुणीतरी श्रेष्ठ म्हणताय म्हणून वैष्णवांनी शैवांना कमी लेखायचं काही कारणच नाही. जो खरा वैष्णव आहे त्याला माहिती आहे की शिव आणि विष्णू दुजे नाही आहेत, दोघं एकच आहेत. आणि याच भावनेनं जगतो तो खरा वैष्णव. आणि शिव आणि विष्णू एक आहेत हीच भावना ठेवून जगतो तो खरा शिवसुद्धा, म्हणजे शैवसुद्धा, असं मानायला हवं. ज्ञानोबारायांची परंपरा या दोघांच्या अद्वैतावर खूप मोठं काम करून जाणारी आहे. मोठं काम या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. कारण ज्ञानोबारायांच्या घराण्यामध्ये शैव आणि वैष्णव यांना एक मानण्याची एक वांशिक परंपरा होती. आणि म्हणून नाव विठ्ठल असलं तरी त्यांच्यावरती प्रभाव जो होता तो शैव पंथाचा होता. कारण ज्ञानोबारायांचे जे वडील होते विठ्ठलपंत, ते वैष्णव आणि शैव दोन्ही प्रकारचे होते. कारण त्यांना त्यांच्या घरातून वैष्णव पंथाची दीक्षा मिळालेली होती आणि उपासनेनं ते शैव होते. कारण ते काशीमध्ये ज्या साधूकडे राहिले ते साधू शैवपंथी होते. या प्रकारचं वर्णन ज्ञानोबारायांच्या चरित्र ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. म्हणून उपासनेनं शैव आणि घरांच्या परंपरेनं वंश परंपरेनं वैष्णव अशी विठ्ठलपंतांची साधारणपणे जडणघडण झालेली होती. आणि त्यांच्याच पोटी जन्माला आलेली ही 4 भावंड यांच्याबद्दलही असंच स्वरूप आपल्याला बघायला मिळतं की शैव परंपरा चालत आल्यामुळं आपोआपच निवृत्तीनाथांना शैव परंपरेची दीक्षा मिळाली. निवृत्तीनाथांना ही दीक्षा कुणी दिली ते अभंगामध्ये स्पष्ट केले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती. आणि या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोजविले. गहिनीनाथांनी ज्ञानोबारायांना नाथ पंथाची दीक्षा दिली. या नाथ पंथाच्या दीक्षेमध्येच या सगळ्या यौगिक प्रक्रियेची दीक्षा निवृत्तीनाथांना मिळालेली होती. वाघाच्या रूपामध्ये निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दर्शन दिलं. त्यांना एका गुहेमध्ये घेऊन गेले आणि त्या गुहेमध्ये नेऊन ही योगाची जी प्रक्रिया माऊलींनी इथं उलगडून सांगितलेली आहे ती विस्तृतपणे प्रात्यक्षिक रूपात निवृत्तीनाथांकडून गहिनीनाथांनी करून घेतली. आणि निवृत्तीनाथांनी तीच दीक्षा आपल्या भावाला छोट्या म्हणजे ज्ञानोबारायांना दिली. आणि तीच यौगिक प्रक्रिया पूर्ण करून घेतली निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांकडून. आणि त्याच प्रक्रियेच्या द्वारा ज्ञानोबाराय सुद्धा योगी झाले. ज्ञानोबारायांनी मग तीच दीक्षा सोपान काकांना मुक्ताईला दिली आणि अशा प्रकारे 4ही भावंड योगी बनले. नाथ पंथातल्या यौगिक प्रक्रियेचं प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष आराधना, प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष साधना या 4ही भावंडांनी केलेली होती. म्हणजे यौगिक प्रक्रियेतून ही सगळी भावंड योग स्थितीला पोहोचली होती. आणि ही जी पंथीय परंपरा आहे ती शैव परंपरा आहे. पण वांशिकदृष्ट्या विचार केला तर ज्ञानोबाराय वैष्णव आहेत आणि म्हणून सहजपणे ते विठ्ठल उपासनेकडे वळले. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही विठ्ठलाचा पांडुरंगाचा उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाही. ज्ञानोबारायांनी अभंगांमध्ये स्वतःला बाप रखुमा देवीवरू असं म्हटलंय. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बाप रखुमा देवीवरू असा उल्लेख सापडत नाही. कारण ज्ञानेश्वरीची जेव्हा रचना होत होती तेव्हा ज्ञानोबारायांवर वैष्णव पंथापेक्षा म्हणजे विठ्ठलाच्या उपासनेपेक्षा
शैव पंथाचा प्रभाव अधिक होता. ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी आपल्याला तो प्रभाव जाणवतो. थोडंसं बारकाईनं आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर आपल्याला सहज कळतं की ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानोबारांवरती जो प्रभाव आहे तो शैव पंथाचा अधिक आहे वैष्णव पंथाच्या तुलनेत. ज्ञानेश्वरी नंतरच्या ग्रंथांचा थोडा अभ्यास केला की हळूहळू ज्ञानोबाराय विठ्ठल भक्तीकडे वळले आणि नंतर पूर्णपणे विठ्ठल भक्तिमय ज्ञानोबाराय झाले असं आपल्याला ते जीवनचरित्र दिसतं. आणि याच प्रभावातून मग निवृत्तीनाथ सुद्धा विठ्ठल भक्तीकडे वळले, मुक्ताई वळल्या, सोपान काका वळले. आणि जेव्हा ही चारही भावंड विठ्ठल भक्तीत रमली तेव्हा इतर संत त्यांच्याशी जुळले, त्यांना भेटले. सगळे संत जेव्हा ज्ञानोबारायांना ज्ञानोबाराय मानायला लागले तेव्हा ज्ञानोबाराय हे विठ्ठल उपासक बनलेले होते. म्हणून इतर संतांच्या साधनेमध्ये आपल्याला विठ्ठलाच्या उपासनेचे अभंग अधिक आढळतात. त्याचं कारण थोडंसं ऐतिहासिकतेमध्ये दडलेलं आहे. पण ज्ञानेश्वरीची रचना करताना ज्ञानोबारायांवर अन्य पंथांच्या तुलनेत नाथ पंथाचा प्रभाव अधिक दिसतो. आणि या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी त्याच पंथाचं इथं वर्णन केलेलं आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू, एका पिंडानं दुसऱ्या पिंडाचा ग्रास घेणं म्हणजे प्राण अपान वायूनं कुंडलिनीचा ग्रास घेणं म्हणजे एका पिंडानं दुसऱ्या पिंडाचा ग्रास घेणं. आणि कुंडलिनीच्या तोंडामध्ये ब्रह्मामृत पडणं आणि ती कुंडलिनी प्राणवायूत पुन्हा विलीन होणं म्हणजे पिंडानं पिंडाचा ग्रास घेणं, पिंडानं पिंडाला गिळणं, एका तत्वानं दुसऱ्या तत्वाला गिळणं, हा जो उपासनेतला प्रकार आहे, उपासना पद्धतीतली ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुठून आली ते ज्ञानोबा इथं सांगतायत. पिंडे पिंडाचा ग्रासू ही झाली प्रक्रिया. म्हणजे प्राणवायूला कुंडलिनीनं गिळणं आणि नंतर कुंडलिनीला प्राणवायूनं गिळणं आणि शेवटी केवळ प्राण रूपानं शिल्लक राहणं. या दृष्टीनं माऊली वर्णन करतायत. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू. हे जे चिन्ह आहे, हे जे प्रतीक आहे, हे नाथ संप्रदायाचं प्रतीक आहे. प्रतीक शब्द खूप महत्वाचा आहे. प्रत्येक संप्रदायामध्ये काही एक विशिष्ट उपासना पद्धती ही प्रतीक रूपानं उरलेली आहे. प्रत्येक संप्रदाय वेगवेगळ्या उपासना पद्धती सांगतो पण त्या पंथाची स्वतःची एक स्वतंत्र उपासना पद्धती असते. त्या उपासना पद्धतीला तो संप्रदाय केंद्रीभूत मानत असतो. त्या उपासना पद्धतीला त्या संप्रदायात सर्वाधिक श्रेष्ठ स्थान असतं. त्याशिवायच्या ज्या उपासना पद्धती आहेत त्यांना फक्त त्याच्यानंतरचं स्थान त्या उपासना पद्धतींमध्ये दिलं गेलेलं असतं. तसं नाथ पंथामध्ये सर्वश्रेष्ठ उपासना पद्धती म्हणजे ही कोणती? कुंडलिनी जागृती, सगळ्या सप्त चक्रांची जागृती, 6 चक्रांचं जागरण करणं आणि मग सहस्रारामध्ये कुंडलिनीला नेणं, तिथून ब्रह्मरंध्राचा ब्रह्मतत्वाचा ग्रास घेणं, ही जी प्रक्रिया आहे, योग प्रक्रिया, ही नाथ संप्रदायातली सर्वश्रेष्ठ प्रक्रिया आहे. सगळे नाथपंथी साधू जे आहेत, ज्यांना आपण नवनाथ म्हणतो, त्या 9च्या 9 नाथांनी याच प्रकारच्या योग प्रक्रियेतून नाथ तत्व साध्य केलेलं होतं. तुम्ही जर बारकाईनं महिपती ताहराबादकरांचं नवनाथ कथा सारामृत वाचलं तर त्या नवनाथ कथा सारामृतामध्ये 9 नाथांनी नवनाथ बनण्याची प्रक्रिया कशी पूर्ण केली याची काही वर्णनं आलेली आहेत. ती वर्णनं याच प्रकारची आहेत की योग्य ठिकाण बघून, ध्यानाला बसून, आसन लावून, आपल्या आत्मतत्वाला जागृत करून, त्याच्या आधी इंद्रिय निग्रह करून, वासनांचं नियमन करून, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून मग त्या आसनावर ते बसले आणि मग आपल्या आत्मजागृतीतून, कुंडलिनी जागृतीतून ते आपल्या परमतत्वाला पोहोचले. ही जी उपासना पद्धती आहे ही नवनाथामध्ये, नाथ संप्रदायामध्ये श्रेष्ठ किंवा केंद्रीभूत अशा प्रकारे मानली गेलेली आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत तो हा नाथ संकेतीचा दंशू, नाथ संप्रदायाचं हे चिन्ह आहे, सिम्बॉल आहे, प्रतीक आहे, रूपक आहे. ही प्रक्रिया म्हणजे नाथ संप्रदाय. या प्रक्रियेचं आणखी थोडं विस्तारानं वर्णन तुम्हाला पतंजली योग सूत्रामध्ये बघायला मिळतं. ही एक उपासना पद्धती आहे. म्हणजे मराठीतले जे पहिले आद्य लेखक आहेत, आद्य ग्रंथकार ज्यांना आपण म्हणतो, ते मुकुंदराज.
ज्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानोबारायांच्या आधीचा त्यांचा कालखंड येतो. ते सुद्धा नाथपंथी साधू होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणजे आपल्या ग्रंथामधून म्हणजे मुकुंदराजांच्या विवेक सिंधूमधून त्या विवेक सिंधू ग्रंथामध्ये त्यांनी ज्या प्रक्रियेचं वर्णन केले ती प्रक्रिया पुन्हा हीच आहे. म्हणजे नाथ संप्रदायामध्ये किंवा नवनाथाच्या पंथामध्ये ज्या प्रक्रियेचं वर्णन येतं त्याच प्रक्रियेचं वर्णन तुम्हाला या ग्रंथामध्ये बघायला मिळेल. मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ. या विवेक सिंधू ग्रंथामध्ये ती पद्धत कशी साधावी, आसन कसं साधावं, कसं शोधावं, इंद्रिय नियमन, आत्मसंयमन आणि मग साधनेला बसणं आणि ही सगळी प्रक्रिया याचं विस्तारानं वर्णन पहिल्या मराठीतल्या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. तेही याच पंथातले होते म्हणून. ज्ञानोबारायही आधी याच पंथातले होते म्हणून त्यांनी त्या नाथपंथाचा जो संकेत आहे, ते जे चिन्ह आहे ते सिम्बॉल इथं स्पष्ट केलंय. तो हा नाथ संखेतीचा दंशू परोपरी दावूनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. अर्थात ही प्रक्रिया जरी नाथपंथात सांगितली गेली असली तरी सुद्धा भगवान विष्णूसाठीच हा सिद्धांत सर्वप्रथम सांगण्यात आलेला आहे असं ज्ञानोबाराय सूचित करतात. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की ही प्रक्रिया, ज्या प्रक्रियेचं वर्णन ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकाच्या विश्लेषणाच्या, निरूपणाच्या, चिंतनाच्या निमित्तानं केलेलं आहे, ती सगळी प्रक्रिया पहिल्यांदा कुणी केली असेल तर ती भगवान शंकरांनी केली. सर्वप्रथम कुंडलिनी जागृत करून स्वतःचं आत्मतत्व प्राप्त करून घेणारे जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. आणि त्यांना प्राप्त झालेलं ते आत्मतत्व त्यांनी सर्वप्रथम जगातला सांगितला. ते कोणत्या निमित्तानं सांगितलं तर भगवान विष्णूच्या निमित्तानं सांगितलं. आता हे ज्ञानोबाराय कशाच्या आधारावर बोलतायत तर ती कथा पण आधी आपण एकदा सांगून झालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या अध्यायाचं चिंतन करताना आपण ही कथा सांगितलेली आहे. नवनाथामध्ये भगवान शंकर परमात्मा म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचे जे नाथ आहेत, सिद्धांची संख्या 84 सांगितलेली गेलेली आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो हा सुख सोहळा काय वर्णू. वारकरी संत साहित्यामध्ये या 84 सिद्धांचं वर्णन आहे. हे 84 सिद्ध कोण तर आळंदीला ज्ञानोबारायांच्या समाधीच्या जवळ जे भगवान शंकर परमात्मा तिथं विराजमान आहेत, त्या भगवान शंकर परमात्म्याचे सर्वात पहिले जे उपासक आहेत ते हे 84 सिद्ध आहेत. आणि या 84 सिद्धांचा मेळा हा आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या आधीपासून जमत होता. हे आणि त्या नाथपंथ परंपरेमध्ये जेवढे काही साधू होते त्या सगळ्यांसाठी आळंदी हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र होतं नाथपंथी साधूंसाठी. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा समाधीसाठी ते ठिकाण निवडलं. याचं महत्त्वाचं कारण ते स्वतः त्या पंथातून आलेले होते. आणि जिथं 84 सिद्धांचा वास आहे, जिथं आदिनाथांचा वास आहे, तिथं आपण कायमचा वास करावा असं ज्ञानोबारायांना वाटलं म्हणून त्यांनी तिथंच समाधी घेतली. ते जे आदिनाथ आहेत त्या आदिनाथ भगवान शंकर परमात्म्यांनी आपल्याला प्राप्त झालेलं आत्मज्ञान सर्वप्रथम कुणाच्या निमित्तानं जगाला सांगितलं तर ते मच्छिंद्रनाथांच्या निमित्तानं. कारण हे जे तत्वज्ञान, ही जी पद्धती, उपासना पद्धती भगवान शंकरांनी मांडलेली आहे ती सर्वप्रथम पार्वती मातेसाठी भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली. पण हे ऐकता ऐकता पार्वती मातेला निद्रा आली. पण भगवान शंकराचं हे बोलणं वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू मास्याच्या रूपामध्ये हे सगळं ज्ञान ऐकायला लागले आणि हु हु असा आवाज यायला लागला. पूर्ण ज्ञान सांगून झाल्यानंतर भगवान शंकर परमात्म्यानं डोळे उघडले तेव्हा पार्वती माता झोपलेल्या आहेत हे लक्षात आलं. पण तरी हु हु असा आवाज मध्ये येत होता. तो आवाज कोण करत होतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आवाजाच्या दिशेनं त्रिशूळ फेकला आणि मग मत्स्य रूपात ऐकणाऱ्या भगवान विष्णूंच्या कानाला तो लागला आणि तो कान फाटला. आणि मग नंतर ते विष्णू रूपात प्रकट झाले आणि मग ते सगळं ज्ञान त्यांनी मिळवलं. आणि भगवान शंकर म्हणाले की तुम्हाला हे जे ज्ञान प्राप्त झाले ते तुम्हाला आता सगळ्या जगभर
वाटायचं आहे, आता त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे. आणि त्या निमित्तानं मच्छिंद्रनाथांनी वेगळ्या नाथांची म्हणजे वेगवेगळ्या नाथांचा शोध घेतला, त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली आणि हे तत्व सबंध जगभर प्रसारित व्हावं या प्रकारची दीक्षा त्यांना दिली. आणि मग पुन्हा नवनाथांची सगळी कथा आपल्याला बघायला मिळते. तो जो ऐतिहासिक संदर्भ आहे तो संदर्भ इथं ज्ञानोबांनी दिलेला आहे. तो हा नाथ संखेतीचा दंशू, नाथ संप्रदायाचं जे प्रतीक आहे ते प्रतीक म्हणजे काय? पिंडे पिंडाचा ग्रासू. पिंडे पिंडाचा ग्रासू म्हणजे काय? जी उपासना पद्धती आत्तापर्यंत सांगितली ही उपासना पद्धती भगवान शंकर परमात्म्यानं भगवान विष्णूच्या निमित्तानं, भगवान विष्णूच्या उद्देशानं, हेतूनं सगळ्या जगाला सांगितली. आणि हे सगळं जगापर्यंत जावं या उद्देशानं ज्ञानोबा स्वतः त्या संप्रदायाचे असल्यामुळं मीही त्या तत्वाच्या प्रचार प्रसारासाठी, ते तत्व जगाला कळावं यासाठी, ती साधना सामान्यांना कळावी यासाठी मी हा सगळा प्रपंच केला. त्यासाठी मी ही सगळी उपासना पद्धती आणखी थोडं अधिक स्पष्ट करत तुम्हाला मांडून सांगितली. अशा प्रकारचा अभिप्राय ज्ञानोबांनी या ओवीमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून माऊली म्हणतात, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. तया ध्वनिताचे केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. अर्थात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या महाविष्णूच्या संकेताचे गाठोडे सोडून व यथार्थ रूप वस्त्राची घडी झाडून श्रोते ह्याच मालाचे गिराईक आहेत असे समजून मी ती त्यांच्या पुढे मांडून ठेवली. का या उपासना पद्धतीचं मी एवढ्या विस्तारानं वर्णन केलं? त्याचं कारण इथं माऊलींनी सांगितलं. कारण नाथपंथी साधूला दीक्षा देतानाच हे सांगितलं जातं की शरीर सोडण्यापूर्वी त्याला प्राप्त झालेलं ज्ञान इतर कुणाला तरी दिल्याशिवाय त्यानं शरीर त्याग करू नये. कोणत्याही नाथपंथी साधूला, आणि हा नियम केवळ नाथपंथी साधूलाच आहे असं नाही, तुम्ही कोणत्याही संप्रदायात असा, कोणत्याही उपासनेत असा, कोणत्याही धर्मात असा, प्रत्येक धार्मिक व्यक्तीचं, प्रत्येक धर्मनिष्ठ व्यक्तीचं किंवा धर्मगुरूचं हे कर्तव्य आहे. प्रत्येक आध्यात्मिक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की त्याला आध्यात्मिक साधनेतून जे काही मिळालंय, जे काही प्राप्त झालंय, जी काही अध्यात्माची शिदोरी त्याला मिळालेली आहे, ती शिदोरी इतराला दिल्याशिवाय, किमान एकाला, अनेकांना तुम्ही वाटू शकता, पण किमान एकाला न देता तुम्ही शरीर त्याग करू शकत नाही. आणि अशा प्रकारे शरीर त्याग करणं हा एक आध्यात्मिक अपराध मानला जातो. आणि म्हणून प्रत्येक आध्यात्मिक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपल्याला जे मिळालंय ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. आणि तो दुसरा जर आला नाही, दुसऱ्याला जर ते दिलं नाही, तर त्या ज्ञान परंपरेला खंडित केल्याचं पाप तुम्हाला लागेल. हे पाप तसंच आहे जसं पुत्र म्हणजे पू नावाच्या नरकातून जो सुटका करतो त्याला म्हणतात पुत्र. म्हणजे मुलगा जर, ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांना एका वेगळ्या नरकात जावं लागतं असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. का? तर सृष्टीची ही घडी नियमितपणे चालावी, ही साखळी चालू राहावी, याच्याकरता प्रत्येकाला एक कर्तव्य कर्म दिलंय, ते म्हणजे एक नव्या एखाद्या संततीला जन्म देणं. पण हे गृहस्थ आश्रमांसाठी आहे, संन्यासी लोकांसाठी नाही. तुम्ही गृहस्थ आश्रमी असाल तर पुत्रप्राप्ती झाली की तुमची एका नरकातून सुटका होते. आता हे काय सुचवतं? तर मला जे मिळालेलं आहे ते सांभाळण्यासाठी मी कोणता तरी एक वारस तयार केला पाहिजे आणि त्याला ते दिल्यानंतरच मला व्यवहारातून सुटका करण्याचा अधिकार आहे. हे तत्वज्ञान खूप महत्त्वाचं आहे. जरी हे व्यावहारिक वाटत असलं तरी सुद्धा याच्या मागं खूप मोठं एक सामाजिक संकेत आहे. सामाजिक नियम नीटपणे चालावेत याच्यासाठी घालून दिलेला हा एक महत्त्वाचा नियम आहे. जसं व्यवहारामध्ये हा नियम आहे तसाच अध्यात्मामध्ये पण आहे. तुम्हाला अध्यात्मात जे मिळालंय, अध्यात्मात जे तुम्ही कमवलंय, भलेही ते तुमच्या एकट्याचं असो, तुमच्या प्रयत्नानं तुम्ही मिळवलेलं असो, ते तुम्हाला कुणीतरी दिलेलं आहे, ते तुम्हाला तुमच्या ताकदीवर मिळत नाही.
तुमच्या प्रयत्नाचं ते फळ जरी असलं तरी ते फळ तुम्हाला देण्यासाठी कोणता तरी एक गुरु लाभलेला आहे. त्या गुरुनं तुम्हाला ते दिलंय. म्हणून गुरुकडून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट घेता तेव्हा ती दुसऱ्याला न देता तुम्ही शरीर त्याग करू शकत नाही. या न्यायानं ज्ञानोबारायांना जे आत्मज्ञान मिळालं ते जगाला कळावं, हे नाथ संप्रदायातलं तत्व, सूत्र, नियम ज्ञानोबारायांनी पाळला. आणि ज्ञानोबारायांनी तर त्याचा कळस चढवला. ज्ञानोबारायांनी तर हे तत्व विश्वाला वाटलं, सगळ्या जगाला वाटलं. ज्ञानोबारायांनी त्या वाटण्यामध्ये मर्यादा ठेवली नाही, सांप्रदायिक मर्यादा सुद्धा ठेवली नाही. केवळ नाथ पंथातल्याच लोकांना हे वाटावं हाही नियम नाही. जो येईल त्याला ज्ञानोबारायांनी हे तत्व वाटलं, जो येईल त्यांना ज्ञानोबारायांनी या प्रकारची दीक्षा उपासना पद्धती सांगितली. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या आरतीत म्हणतात, प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. हे ज्ञानोबारायांची आरती खूप काही सांगून जाते. प्रकट गुह्य बोले, जे गुह्य होतं ते ज्ञानोबारायांनी प्रकट करून बोलून दाखवलं. ते गुह्य काय होतं तर हे होतं. ही जी प्रक्रिया ज्ञानोबारायांनी इथं विस्तारानं सांगितली, हे आतापर्यंत गुह्य होतं. 13व्या शतकापर्यंत हे ज्ञान गुह्य होतं. कुंडलिनी जागृती काय असते, ध्यान काय असतं, साधना काय असते, या प्रकारची उपासना पद्धती कशी करतात हे सामान्यांना माहीतच नव्हतं. व्यावहारिक प्रापंचिक लोकांना या गोष्टीचा गंधही नव्हता आणि त्यांना हे माहीतही नव्हतं. ज्ञानोबारायांनी ते गुह्य असलेलं ज्ञान प्रकट केलं, जगाला सांगितलं. आणि म्हणून सगळ्या तळागाळातल्या जातीपातीतल्या लोकांना या प्रकारचा अधिकार मिळाला. त्यांना आपलं आत्मतत्व जागृत करता आलं. नामदेवरायांसारखे शिंपी समाजातून आलेले, दासीच्या घरातून आलेली जनाबाई, अगदी मातंग समाजातून आलेले विसोबा खेचर, आपले कर्ममेळा, चोखामेळा, सोयराबाई, निर्मळा, बंका, हे त्या अस्पृश्य समाजातून आलेले, तेही याच पद्धतीनं त्या तत्वापर्यंत पोहोचले. सावतामाळी, माळी समाजातून आले पण त्याच तत्वापर्यंत पोहोचले. सगळेच संत वारकरी संप्रदायात ज्ञानोबारायांच्या काळात 19 प्रकारच्या वेगवेगळ्या जातीपातीतून आलेल्या संतांनी हे आत्मतत्व प्राप्त केलं. का तर प्रकट गुह्य बोले, ते गुह्य झालं. म्हणून जो प्रसाद बंदिस्त होता तो ज्ञानोबारायांनी सगळ्यांना वाटला. आणि वाटला म्हणून ते काही कमी झालं नाही, वाटला म्हणून तो वाढला. त्या विचारांचा, त्या तत्वांचा प्रचार प्रसार झाला. आणि हा प्रचार प्रसार ज्ञानोबारायांनी त्या संप्रदायाचा आपण अनुयायी आहोत आणि आपल्याला या अनुनयातूनच याच्या प्रचार प्रसाराची एक जबाबदारी आपल्याला दिली गेलेली आहे. त्या जबाबदारीतून उत्तीर्ण होण्यासाठी आपण हे जगाला सांगितलं, असं ज्ञानोबाराय इथं स्पष्टीकरण देत आहेत. तया ध्वनिताचे केने सोडून, ध्वनिताचे शब्दाचा अर्थ आहे कथनाचे. ध्वनित म्हणजे कथन. कथन कोणतं? या तत्वाचं कथन, त्या आत्मतत्वाची, या ज्या सगळी प्रक्रिया, या सगळ्या प्रक्रियेचं कथन. तया ध्वनिताचे केणे सोडून, केणे म्हणजे सार, त्याचं जे सार आहे ते उलगडून दाखवलं. त्यातला जो मुद्दा आहे, सिद्धांत आहे, तो उलगडून दाखवला, स्पष्ट करून दाखवला. त्याचं विश्लेषण केलं. जे संश्लेषित होतं ते विश्लेषित केलं. ध्वनिताचे केणे सोडून, जे कथन होतं ते, जे साररूप कथन होतं ते उलगडून दाखवलं. यथार्थाची घडी झाडून, यथार्थ आहे, जे सत्य आहे, जे जसं आहे तसं त्याची घडी झाडून. घडी झाडून ही खूप सुंदर शब्द आहे. एखादा नवीन शर्ट जेव्हा आपण घालतो तेव्हा नुसती त्याची घडी मोडत नाही, घडी मोडली की तिला झाडतो, बरोबर. कपडा, इस्त्री केलेला कपडा असला सहजपणे आपण इस्त्री मोडून लगेच शर्ट घालत नाही, त्याला एकदा झटकतो. आणि हे जे तत्व आहे कित्येक वर्षांपासून, हजारो लाखो वर्षांपासून हे जे तत्व घडी मारून ठेवलं गेलेलं होतं, हे जे तत्वज्ञान, ही जी साधना उपासना पद्धती घडी मारून बंदिस्तपणे ठेवून टाकलेली होती. फक्त नाथपंथी साधूंपुरतीच ही गुह्य होती. ती घडी ज्ञानोबारायांनी झाडून टाकली आणि सगळ्यांना उपलविली. उपलविली म्हणजे उघडी केली. उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. आता पुन्हा इथं ज्ञानोबारायांनी खूप महत्वाचा शब्द वापरलाय. हे खरं आहे,
की तुम्हाला प्राप्त झालेलं आध्यात्मिक ज्ञान, तुम्हाला प्राप्त झालेलं आध्यात्मिक तत्व इतराला न देता तुम्ही शरीर सोडू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी याचा अर्थ असाही नाही की ते ज्ञान तुम्ही अनधिकाऱ्याला द्यावं, ज्याचा अधिकार नाही त्याला देऊन मोकळं व्हावं, असंही नाही. तुम्हाला तुमची संपत्ती लेकराला द्यायचा अधिकार आहे, पण ते देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या लेकराला ती संपत्ती सांभाळण्याच्या लायक बनवणं हीही तुमची जबाबदारी आहे. नाहीतर मुलगा कसाही मूर्ख निघाला, नालायक निघाला, तरी त्याला तुम्ही संपत्ती सांभाळायला दिली तर त्याला संपत्ती सांभाळायला दिल्याचं पाप लागेल तुम्हाला, उलट पुण्य बाजूलाच राहील. पहिलं काम बापानं करायचं आहे, लेकराला आपली संपत्ती सांभाळण्याच्या लायक बनवणं. वानप्रस्थाश्रम त्याच्यासाठी दिलाय. गृहस्थाश्रमात तुम्ही पैसे कमवा, वानप्रस्थाश्रमात मुलाला संधी द्या, पण तुम्ही त्याला आधार द्या, त्याला शिकवा, त्याला समजवा, त्याला चुका करू द्या, पण त्या चुकांच्या मागं तुमचा आधार असू द्या, शिकवा त्याला. हे सगळं वानप्रस्थात करायचं आहे. आणि मग जेव्हा पोरग लायक होईल तेव्हा संन्यास घ्यायचा आहे, त्याच्या आधी नाही. अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला एखादा कोणताही शिष्य मिळाला की त्याला तुमचं आध्यात्मिक ज्ञान द्यायचं नाहीये, त्यानं विचारलं पाहिजे तुम्हाला. जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला त्या आध्यात्मिक तत्व सांगण्याबद्दल आग्रह करत नाही, नम्रपणे विचारपूस करत नाही, आपली जिज्ञासा व्यक्त करत नाही, ते तत्व मिळवण्यासाठी आग्रह करत नाही, विनंती करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान द्यायचं नाही. योग्य ग्राहक मिळाला पाहिजे तरच वस्तू विकण्याला महत्त्व आहे. नालायक माणसाला ती वस्तू तुम्ही विकाल तर तुम्ही मूर्ख समजले जाल. म्हणून शहाण्या माणसाचं हे लक्षण आहे, आपल्याला प्राप्त झालेलं तत्व देताना ते देण्याच्या लायक असलेल्या व्यक्तीलाच ते द्यावं. म्हणून लायक माणूस शोधला पाहिजे आणि मग ते त्याला दिलं पाहिजे. हा काही प्रसाद नाही की आला त्याला वाटायचं. ज्ञानोबारायांनी हे तत्व वाटताना जो आला त्याला हे तत्व वाटलेलं नाही, फक्त कुतूहल जिज्ञासा निर्माण होईल एवढं तत्व आधी सांगितलं. जसं जाहिरातीवाले करतात, खाली टाकतात टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, बाकी सगळं सांगतात तुम्हाला जाहिरात देताना. कशाची असो, गाडीची कारची वगैरे जाहिरात असली की सांगतात की तुम्हाला एवढ्या बजेटमध्ये ही कार मिळेल, हे 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 तुम्हाला फीचर्स मिळतील वगैरे वगैरे. बाकी तुम्हाला विस्तृत काही हवं असेल तर शोरूमला येऊन भेटा, असं बोलतात. अध्यात्मामध्ये सुद्धा हे तत्व चालतं. थोडीशी जाहिरात, थोडंसं मार्केटिंग. काय आहे हे अध्यात्म, काय हे तत्व, काय आहे हे सूत्र, हे लोकांना कळलं तरी पाहिजे. किमान त्यांच्या मनात कुतूहल जिज्ञासा तरी निर्माण झाली पाहिजे. एवढं फक्त त्यांना सांगायचं. त्यातल्या ज्यांना याची जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, ते आपोआप जवळ येतात. मग ते जे जवळ येतात त्यांच्यामधून पुन्हा शोधायचे की ह्याला नेमकं काय हवं, यातलं नेमकं काय मिळवायला तो आपल्याकडे आलाय. त्याला खरंच आत्मतत्व हवंय का, त्याला फक्त सिद्धी हव्यात का, त्याला फक्त चमत्कार करता यावा एवढीच त्याची इच्छा आहे, समाजामध्ये लोकप्रियता मिळवावी एवढीच त्याची इच्छा आहे, काय नेमकी त्याची इच्छा आहे. मग त्याची इच्छा जशी असेल तेवढंच त्याला द्यायचं. हे तत्व सगळेच जण पाळतात. ज्ञानोबाराय पण म्हणतात, नाथपंथीचा जो संकेत आहे तो संकेत आम्हाला मिळाला, जो भगवान विष्णूच्या निमित्तानं जगाला कळाला, तोच संकेत, तेच कथन, तीच उपासना पद्धती आम्ही यथार्थपणे झाडून उघडी करून जगाला सांगितली, तुम्हाला सांगितली. का सांगितली तर ग्राहिक श्रोते, तुम्ही श्रोते ग्राहिक आहात म्हणून. ग्राहिक शब्दाचा मूल अर्थ ग्राह्याला युक्त असा, ग्राह्य असा, ग्रहण करण्याला लायक असा, घेण्याला लायक असलेला, असा तो अर्थ आहे. ग्राहक शब्दाचा मूळ अर्थ घेण्याच्या पात्रतेचा, घेण्याच्या लायकीचा. मी हे तत्व तुम्हाला सांगितलं, ते सांगण्यामागचं कारण काय माऊली सांगतायत? ग्राहिक श्रोते, तुम्ही हे तत्व ऐकण्याच्या पात्रतेचे आहात हे मला कळलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कारण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली तेव्हा श्रोते कसे आहेत ते लगेच कळतं हो.
श्रोत्यांना किती इच्छा आहे जाणण्याची, किती उत्कंठा आहे ऐकण्याची. ती उत्कंठा जर असेल तर सांगण्याला अर्थ आहे. समोर कोणाला यायचीच इच्छा नसेल, ऐकायचीच इच्छा नसेल, तर सांगणारा सांगेल तरी कशाला. आणि जेव्हा ऐकणारा कुतूहलानं ऐकतोय हे लक्षात येतं, तेव्हा सांगणाऱ्याला अधिक अभ्यासपूर्ण सांगण्याची इच्छा निर्माण होते. आणि तेव्हा माणूस आपल्यामधलं जे राखीव आहे तेही वाटायला लागतो. ज्ञानोबारायांच्या पुढे जेव्हा हे श्रोते बसले, तेव्हा ज्ञानोबारायांनी आधी सामान्यपणे ज्ञानेश्वरी किंवा गीता लोकांना सांगितली. पण जेव्हा लक्षात आलं की हे सगळे श्रोते खरोखरच जिज्ञासू आहेत, खरोखरच यांना ते तत्त्व जाणून घेण्याची इच्छा आहे, अगदी मन लावून ते सगळे ऐकतायत, तर यांना हे तत्त्व सांगायला काहीच हरकत नाही, अशी जेव्हा ज्ञानोबारायांना खात्री झाली, तेव्हाच ज्ञानोबारायांनी आपलं हे चोपडं, आपली ही शुदोरी उघडी केली. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत, उपलविली म्या जाणूनी, उघडी केली मी जाणूनी. जाणून काय? ग्राहिक श्रोते. तुम्ही श्रोते ग्राहक आहात, योग्य आहात, लायक आहात, पात्र आहात, योग्य आहात. म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळं कथन, ही सगळी उपासना पद्धती स्पष्टपणे उलगडून दाखवली. जे गुह्य होतं ते प्रकट करून मी तुम्हाला सांगितलं, असं माऊली म्हणतायत. पुढं भगवान कृष्ण परमात्मा 15व्या श्लोकामध्ये काय म्हणतायत बघा. युज्यनैवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. अर्थात ज्याने मनाचे संयमन केले आहे असा योगी ह्याप्रमाणे सर्वदा अंतःकरण स्थिर ठेवू लागला असता मोक्ष पर्यवसायी अशी मत्स्वरूप शांती त्याला प्राप्त होते. अर्थात मनाचं संयमन केलेला योगी, ज्याचं मन संपलेलं आहे असा योगी. कारण मन आणि संयम या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मन संयमित झालं म्हणजे मन संपलं. कारण मनाचं मन पण हे असंयमात आहे. असंयम हा मनाचा स्वभाव आहे. संयमात राहतं, नियंत्रणात राहतं ते मन नसतं. मनानं मन पण सोडलं की मन संयमित होतं, म्हणजे तिथं मन राहत नाही. त्याला म्हणतात मनाचं संयमन. जसं आपण म्हणालो ना, अंतःकरण चतुष्ट आहे, 4 प्रकारचं अंतःकरण आहे. पहिलं आहे मन. तेच अंतःकरण जेव्हा चंचलतेच्या रूपात असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो मन. मनन करणं हे मनाचं काम आहे. सारखं काहीतरी विचार करत राहणं, मनन करत राहणं हे मनाचं काम आहे. विचार करत राहणं हे बुद्धीचं काम आहे. चिंतन करत राहणं हे चित्ताचं काम आहे. आणि स्थिर राहणं हे अहमचं स्वरूप आहे. म्हणून मनाचं संयमन जिथं केलं जातं असा जो योगी, ज्याचा मनाचा चंचल स्वभाव नाहीसा झाला, अर्थात ज्याचं मन स्थिर झालं, म्हणून माऊली म्हणतायत, म्हणून भगवंत म्हणतायत, ज्यानं मन संयमित केलं असा जो योगी याप्रमाणे सर्वदा अंतःकरण स्थिर ठेवू लागतो. कारण एकदा अंतःकरण स्थिर झालं की मग अंतःकरणामध्ये हे चतुष्टय जन्मालाच येत नाहीत. त्याची विचार करण्याची प्रक्रिया स्थिर होऊन जाते, थांबते. चिंतनाची प्रक्रिया स्थिर होऊन जाते, थांबते. मनाची प्रक्रिया सुद्धा शांत होते, मननाची प्रक्रिया स्थिर होते, शांत होते. म्हणून तो केवळ अंतःकरण स्वरूपातच असतो. आणि मग ते अंतःकरण स्थिर ठेवून तो योगी मोक्ष पर्यवसायी जी शांती आहे. मोक्ष पर्यवसायी म्हणजे काय? मोक्षाच्या रूपातली, मोक्षाची अवस्था असलेली, मोक्ष जिचं स्वरूप आहे अशी शांती त्याला प्राप्त होते. शांतीचं एक रूपक म्हणजे तो बनतो. एकनाथ महाराजांचं वर्णन करताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं वर्णन केलं जातं.
शांती ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे शांती, शांती म्हणजे ब्रह्म. शांती शब्द आपण व्यवहारात वापरतो. शांती म्हणजे काय व्यवहारामध्ये? जिथं कोणत्याही प्रकारचा आवाज नाही, जिथं कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, जिथं कोणत्याही प्रकारची क्रिया प्रतिक्रिया नाही, जिथं अनेकांची उपस्थिती जाणवत नाही, अशा स्थितीला आपण शांती म्हणतो. हा व्यवहारातला अर्थ आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही जिला शांती म्हणतात ती या व्यवहारातल्या शांतीच्या जवळच जाणारी आहे. ब्रह्मतत्व प्राप्त झालं की तिथं सुद्धा शांतीसारखीच स्थिती निर्माण होत असते. तिथं दोन नसतात, तिथं सगळं एकच झालेलं असतं. तिथं बोलणं नसतं, वाचा तिथं खुंटीत होते. तिथं हालचाल नसते, कारण हालचाल करणारी मायाच तिथं संपलेली असते. म्हणून त्या अवस्थेला मोक्ष म्हणतात आणि मोक्षाचं स्वरूप आहे शांती. म्हणून शांती निर्वाण परमाम, निर्वाण रूप असलेली ती शांती, त्या शांतीला तो योगी पुरुष, तो महात्मा प्राप्त होऊन जातो. आता माऊली त्याचं वर्णन काय करतात बघा. माऊली पुन्हा आपलं जे आधीचं वर्णन आहे ते पुन्हा पुढं क्रमशः मांडत या श्लोकाचं चिंतन आणि निरूपण करतायत. माऊली म्हणतायत बघा, ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची. अर्थात पहा की ज्या वेळेस कुंडलिनीचे तेज नाहीसे होते त्यावेळी देहाचे रूपही नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की तो लोकास दिसेनासा होतो. आत्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर, त्या अवस्थेची प्राप्ती करून घेतल्यानंतर त्या जीवात्म्याला, त्या शरीराला, त्या योग्याला जी अवस्था प्राप्त होते, जे रूप प्राप्त होतं ते जगासाठी अदृश्य बनून जातं. आता हे अदृश्य बनतं म्हणजे नेमकं काय? त्याचं खरं रूप जगाला दिसत नाही, त्याचं खरं रूप जगासाठी अदृश्य होतं, असा याचा अर्थ आहे. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे. आता कुंडलिनी जागृत झालेली आहे, तिचं तेज सगळ्या शरीरावर पसरलेलं आहे, तिच्या तेजाचा प्रभाव सगळ्या अवयवांवर पडलेला आहे. नखांपासून केसापर्यंत सगळी अवयव तेजायमान झालेली आहेत. डोळ्यांमध्ये तेज आहे, ते तेज इतकं आहे की डोळ्यांना समुद्राच्या पलीकडचं दिसतंय. कानाला मुंगीचं मनोगतही ऐकू येतंय आणि स्वर्गातली चर्चा पण ऐकू येते. त्वचेला सगळ्या प्रकारचा स्पर्श सहजपणे जाणून घेण्याचं सामर्थ्य प्राप्त होतंय. नाकाला कुठल्याही दूरच्या वस्तूचा वास घेता येऊ शकतोय. या सगळ्या अवयवांमध्ये एक अलौकिक असं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. पण हे सगळं सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर ती शक्ती लोप पावते, ते सगळं सामर्थ्य देऊन पुन्हा गुप्त होऊन जाते. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, ज्यावेळी ते तेज लोपतं, संपुष्टात येतं, ते तर देहाचे रूप हरपे, तिथं शरीराचं जे रूप आहे, स्थूल शरीराचं रूप जे आहे ते हरवून जातं. मग तो डोळ्या माझी लपे जगाची, जगाच्या डोळ्यांमध्ये तो लपतो. जगाच्या दृष्टीनं तो काय करतो? नाहीसा होतो. लोकांना तो दिसेनासा होतो. त्याचं खरं रूप जगाला दिसत नाही. जगासाठी त्यानं धारण केलेलं रूपच त्याला दिसतं. एखाद्याला ते दिसतात. ज्ञानोबराय आहेत हे काहीच लोकांना कळलं. तुकोबाराय आहेत हेही काहीच लोकांना कळलं. तुकोबारायांना देहूतल्या जवळपास सगळ्या लोकांनी बघितलं होतं. ज्ञानोबारायांना आळंदीतल्या सगळ्या लोकांनी बघितलेलं होतं. पण ज्ञानोबारायांना ज्ञानोबाराय आहेत हे काही मोजक्या लोकांनी ओळखलं. तुकोबाराय आहेत हे देहूमधल्या काही लोकांनी ओळखलं. काही बाहेरच्या लोकांनाही तुकोबाराय कळले. बहिणाबाई शिवूरकर तर बाहेरून आलेल्या होत्या, पण त्यांनाही त्या तुकोबाराय कळले. याचा अर्थ काय?
संत सगळ्यांना कळत नसतात. गजानन महाराज सगळ्यांना कळले का? स्वामी समर्थ सगळ्यांना कळले का? बाळूमामा सगळ्यांना कळले का? कोणतेही संत सगळ्यांना कळत नाहीत. काही जणांनाच कळतात आणि ज्यांना ते कळतात त्यांचा उद्धार निश्चित होतो. मग ते का कळत नाहीत जगाला? त्यांचं खरं रूप जगासाठी लोपलेलं असतं. कारण ती शक्ती त्यांच्या शरीरामध्ये येते, तिचं सामर्थ्य दाखवते आणि ती लोप पावते. आणि ती लोप पावली की ज्या देहाचं आत्ता वर्णन केलं ते रूप हरवून जातं आणि मग तो डोळ्या माझी लपे जगाची आणि जगासाठी मात्र तो अदृश्य होऊन जातो. तो सामान्यांसारखाच दिसायला लागतो. एरवी आधिलाचे ऐसे सावयव तरी दिसे, परी वायूचे का जैसे वळिले होय. अर्थात वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनविलेला असावा असा होतो. बाहेरून बघणाऱ्याला तो देह सामान्याच्या देहासारखाच दिसतो. दुरून जो बघतो त्या शरीराला, त्याला ते शरीर सामान्याच्या शरीरासारखं, आधीच्याच शरीरासारखं दिसतं. एरवी आधिलाची ऐसे, आधिलाची म्हणजे पहिलाच, आधीचाच, कुंडलिनी जागृत होण्याच्या आधीचा, ही सगळी प्रक्रिया करण्याच्या आधीचं जे शरीर होतं तसंच शरीर समोरच्याला दिसायला लागतं. कुणाला? जगाला. मग गजानन महाराज बघणाऱ्यांना काहींनी गजानन महाराजांना वेडं म्हटलं. हा काही मानसिक रोगी असावा असं काहींना वाटलं. तुकोबारायांना अनेकांनी वेड्यात काढलं. गावचा पाटील तुकाराम महाराजांवर रागावला. कोपला पाटील गावीचे हे लोक, गावातले लोक तुकोबारायांवर रागावले. गावचा पाटील रागावला. तुकोबारायांनी स्वतः म्हटलं. स्वतःचं रूप आपोआप लपलं जातं, लपवलं जातं. जगाला ते रूप दिसत नाही. त्यांना जे रूप दिसतं ते आधीसारखंच, सामान्यासारखंच दिसतं. पण माऊली सांगतायत बघा, खूप महत्वाचा मुद्दा. एरवी आधिलाची ऐसे, आधीचं जे शरीर आहे तसंच सावयव तरी दिशे, तसंच सावयव शरीर दिसतं. डोळ्यासारखे डोळे, हातासारखे हात, टाकासारखं नाक, चेहऱ्यासारखा चेहरा, हातासारखे हात, पायासारखे पाय, शरीरासारखं शरीर, सावयव तरी दिसे. परी वायूची का जैसे वळिले होय. पण आतला विचार केला, तत्वरूपानं विचार केला तर त्याचं शरीर हे वायुरूप असतं. ते शरीर म्हणजे वायूच असतो. ते शरीर स्थूलही नसतं. ते शरीर एका परमदिव्य अशा आत्मतत्वाचा स्पर्श झालेलं शरीर असतं. म्हणून त्या शरीरालाही वेगळं महत्व असतं. साधूंचं शरीरही महत्वाचं आहे. साधूंचं शरीर म्हणजे तुमचं आमचं शरीर नाही, सामान्याचं शरीर नाही. सामान्याचं शरीर स्थूल आहे, हाडामांसाचं आहे आणि या शरीराला आत्मतत्वाचा स्पर्श झालेला नाहीये. पण ज्या साधूच्या आत्मतत्वाला, शरीराला आत्मतत्वाचा स्पर्श झालेला आहे ते शरीर दिव्य शरीर असतं. त्या शरीराला दिव्य शरीर म्हणतात. ते शरीर स्थूल सामान्य शरीर नाही, दिव्य शरीर. ज्या शरीरात असलेला आत्मा त्याच शरीरात असताना परमात्म तत्वाशी विलीन झाला, एकरूप झाला, त्याच्या संपर्कात आला, ते शरीरही दिव्य असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले असं जेव्हा वारकरी म्हणतात तेव्हा त्यांना हे सुचवायचं असतं की तुकोबारायांचं शरीर दिव्य आहे, हा त्यामागचा खरा अर्थ आहे. अन्य मार्गानं त्या शरीराची विल्हेवाट लावता येत नाही, कारण ते शरीर दिव्य आहे. महानुभाव पंथातले उपासक चक्रधर स्वामींना उत्तरापंथे गमन केले असंच वर्णन करतात, कारण ते दिव्य शरीर आहे. ते उत्तरापंथेच गमन करू शकतं. उत्तरापंथे म्हणजे ऊर्ध्व दिशेनं, प्रगतीच्या दिशेनं
तिकडं सामान्याच्या शरीराची गती नाही. बाकीच्यांचं शरीर अधोगतीला जातं. बाकीच्यांची शरीरं जमिनीत जातात, आकाशात जात नाहीत. उत्तरापंथे म्हणजे वरच्या दिशेनं गमन करणारं शरीरच असू शकतं चक्रधरांचं, हे सुचवण्यासाठी महानुभावांनी, माहीम-भट्टांनी लीळा चरित्राच्या शेवटी म्हटले उत्तरापंथे गमन केले. वारकऱ्यांनी जे म्हटलंय तुकोबाराय वैकुंठाला गेले, ते सांगण्यामागचा हेतू हा आहे की तुकोबारायांचं शरीर हे स्थूल नव्हतं, मातीत मिसळायला. ते दिव्य होतं, ते वैकुंठालाच जाण्याच्या लायक होतं. हे तत्व वारकऱ्यांना सुचवायचं आहे त्याच्यामागं. पण लोकांना त्या दिव्य शरीराची कल्पना नसल्यामुळं, स्थूल शरीरच शरीर असतं हे मनात पक्क धरल्यामुळं, अध्यात्मातलं दिव्य शरीराबद्दलचं तत्वज्ञान न स्वीकारल्यामुळं ते त्या दिव्य शरीराला नाकारून संतांच्या शरीरालाही स्थूल शरीर मानून त्या पद्धतीचं विश्लेषण करतात. त्यांनाही दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण ज्या विचार परंपरेतून ते येतात त्या विचार परंपरेमध्ये या विषयाला, या तत्वाला, याला मान्यताच नाही. म्हणून ते बिचारे जे त्यांच्याकडं नाहीच ते स्वीकारून कसं बोलतील, तर ते त्यांच्या परीनं बोलतात. पण वारकऱ्यांची ही भूमिका आहे. वारकरी हे कदापि मान्य करणार नाहीत. तुकोबाराय वैकुंठाला गेले नाहीत हे वारकऱ्यांना कदापि सहन होणार नाही. का? तर त्यांच्या मते तुकोबारायांचा देह, तुकोबारायांचं शरीर हे स्थूल नाहीच. कारण ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलंय की त्या तत्वाला उपलब्ध झालेला जो देहधारी आहे तो सावयव तरी दिसे. बाकीच्या सगळ्यांना ते सावयवच वाटतात. पण वायूची का जैसे ते शरीर वायुरूप झालेलं असतं. प्राणमय कोश फक्त झालेलं असतं ते शरीर. त्या शरीरालाच दिव्य शरीर म्हणतात. वळिले होय, जणू काही वाऱ्यानंच आकार घेतलाय असं ते शरीर असतं. ते दिव्य शरीर असतं. ते दिव्य शरीर त्याला प्राप्त होतं असं साधारणपणे माऊली वर्णन करताना दिसत आहेत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. निरूपण फार छान झालं.